तरुणांनी इमर्जन्सी हेल्प मोबाईल ॲप तयार केलं। अपघात होताच घरच्या लोकांना तात्काळ माहिती मिळणार आहे। दुचाकीवरील QR कोड स्कॅन केल्यानंतर ही माहिती मिळेल। देशातील पहिलं ॲप असल्यानं नागरिकांना मदत होणार आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भंडाऱ्यातील तरुणांनी इमर्जन्सी हेल्प मोबाईल ॲप तयार केलं। अपघात होताच घरच्या लोकांना तात्काळ माहिती मिळणार आहे। मी सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे मग मला असं वाटलं की आपण काहीतरी असं करावं की जरी कोणी नसलं तर आपण त्या घटनेची माहिती आपल्या परिवाराला मिळाली आहे। आणि मग त्याच्यामध्ये जर काही कोणी इच्छुक असेल तर त्याला मी जर बोलू नाही शकलं तर माझ्या परिवाराबद्दल, माझ्या आई वडिला, माझ्या बायकोबद्दल त्यांचे जे ॲटलिस्ट प्राथमिक जे कॉन्टॅक्ट आहेत ते कसे मिळणार। तर या संदर्भामध्ये आम्ही याच्यावरती रिसर्च केलं, बरेच टेक्नॉलॉजी बघितले, फॉरेनमध्ये कसं टेक्नॉलॉजी वापरल्या जातात ते बघितलं। एक फायनल प्रोडक्ट म्हणून आम्ही इमर्जन्सी हेल्प ॲप खूपच सोपं पद्धतीने इमर्जन्सी हेल्प हे जर का आपण प्ले स्टोअरवरती सर्च केलं तर ती ॲप डाउनलोड होते। डाउनलोड केल्यानंतर सिंपल तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीचे कॉन्टॅक्ट टाका। महत्त्वाची गोष्ट अशी, ती फॅमिली कॉन्टॅक्ट तुम्ही कधी पण बदलू शकता। दोन पद्धतीने आहे की तुम्ही ते ॲप डाउनलोड करा। ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबामधील महत्त्वाच्या 3 व्यक्तींचे तुम्ही नंबर टाकू शकता। एक तर हे ॲप अपघात झाल्या स्वतः 30 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत स्वतः एक अलार्म देतं, इमर्जन्सी ज्या कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांना। ते जर नाही गेलं तर ज्या येणाऱ्या अनोळखी व्यक्तीने त्याच्यामध्ये स्कॅनर दिलेले आहेत, ते स्कॅनला जर तुम्ही स्कॅन केलं तर त्या अनोळख्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये त्या अपघात झालेल्या व्यक्तीच्या घरातील व्यक्तींचे नंबर येतात। त्यांना फोन केला की त्याला तात्काळ मदत मिळू शकते। हे फार उपयोगी ॲप आहे। सर्वात जास्तीत जास्त लोकांनी त्या ॲपचा वापर करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।